आत्ताची सर्वात मोठी अपडेट अजितदादांच्या ॲक्सिडेंटविषयी नवीन खुलासा झालेला आहे आणि हा खुलासा अतिशय धक्कादायक आहे आणि त्याच्याविषयी माहिती आपण लगेच जाणून घेणार आहोत. ॲक्सिडेंट कशामुळे झाला, कुठे झाला, काय कारण होतं त्याच्यामागचं ते संपूर्ण समोर आलेलं आहे आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा दुसरा हा मोठा धक्का बसलेला आहे. त्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया, त्यामुळे लगेच शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे तुम्ही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचा काही क्षणांपूर्वी अपघात झाला, परंतु या अपघातामध्ये नेमका हा अपघात कशामुळे झाला, कशा पद्धतीने झाला आणि या अपघाताचं खरं कारण नेमकं काय, हा अपघात की घातपात हा प्रश्न जनतेला पडला होता आणि त्याच्या संदर्भातच DGCI म्हणजे जे विमान अपघात नियंत्रण हे असते त्यांचे रिपोर्ट जे आहे ते आत्ताच आलेले आहेत आणि त्यांचा रिपोर्ट समोर येता क्षणी सर्व जे नेते असतील किंवा सर्व कार्यकर्ते असतील त्यांना आश्चर्याचा अखेर धक्का बसलेला आहे. कारण की अपघाताच्या शेवटच्या 10 सेकंदात नेमकं काय घडलं, वैमानिक एअर ट्रॅफिक कंट्रोलला शेवटचा संदेश काय दिला होता, त्यांच्या CCTVचे फुटेज देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि हा ॲक्सिडेंट होण्यामागचं खरं कारण जे समोर आलेलं आहे ते देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे, कारण की आज 28 जानेवारी आणि आज सकाळी 8 वाजता दादा तिकडून मुंबईवरून निघाले होते आणि मुंबईवरून त्यांचं विमान निघत्या क्षणी त्यांचे विमानांतर अतिशय क्लिअर होते, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा घोटाळा किंवा काही अडचण नव्हती. परंतु जस्ट लँड होण्याच्या अगोदरच शेवटच्या 5 मिनिटात ते लँड होणार होते, परंतु तेवढ्या 5 मिनिटातच काळाने त्यांना घेरा घातला आणि त्यांचं विमान अपघात झाला. तर बघूया आपण आता नेमकं त्यांचं विमान अपघात कुठे झाला, कशा पद्धतीने झाला आणि याच्यामागचं खरं कारण नेमकं काय. तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात जो आहे तो सकाळी 9च्या सुमारास झालेला आहे, म्हणजेच 8:45 बारामतीच्या जवळच एक गाव आहे, त्या परिसरामध्ये मोठा स्फोट झालेला आहे. तिथं चित्र देखील तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि आता मुंबईमधून शेवटची सकाळ ही दादांची ठरलेली होती, कारण की ते त्या ठिकाणावर निघाले होते. निघाल्याच्या नंतर विमानिक सर्व सज्ज होते. विमानाने सकाळी 8 वाजता झेप घेतली आणि शेवटी झेप घेतल्याच्यानंतर बारामतीमध्ये त्यांची सभा असल्यामुळे त्या ठिकाणी ते लँड करणार होते आणि त्या शेवटच्या 10 सेकंदामध्ये किंवा शेवटच्या 5 मिनिटामध्ये जे काही घडलं तर ते अतिशय भयानक व सर्व जनतेने तर पाहिलेलं आहेच. परंतु याच्या मागचं नेमकं गोष्ट काय होती आणि कशामुळे हे गोष्टी घडल्या त्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. हे बघा, जे विमान जे अचानक उजवा भाग जो आहे तो सर्वात अगोदर खाली झुकू लागला होता. विमानातील हायड्रोलिक सिस्टीमने प्रतिसाद बंद केलं होतं, कारण की विमान जर लँड होणार असेल तर हायड्रोलिक सिस्टीम जे ती वर्क करत असते आणि हायड्रोलिक सिस्टीम जर वर्क करण्याचंच बंद झालं तर मग मात्र अडचण येऊ शकते. पायलटचा शेवटी ताबा सुटला विमानावरून, कारण की जर विमान खाली यायचं म्हणल्याच्यानंतर त्यांना हायड्रोलिक काम करणे अत्यावश्यक असतेच आणि शेवटी अनियंत्रित झाल्यामुळे विमान आधी उजव्या बाजूला थोडेसे झुकल्यावाने झाले आणि त्यानंतर डायरेक्ट खाली जे आहे ते पडलेले आहे. तर आता तपास आणि राजकीय प्रतिक्रिया काय आहेत, DGCIने तपास केलेला ब्लॅक बॉक्स जो विमानाचा असतो त्यामध्ये नेमकं काय सापडलं किंवा विमानाच्या ब्लॅक बॉक्समध्ये नेमकं कोणता संदेश, शेवटचे दादांचे शब्द नेमकं कोणते असतील ते आपण आपल्याकडे आत्ताच रिपोर्ट आलेले आहे, तर ते बघूया आपण. सर्वात प्रथम म्हणजे विमानामध्ये काही तांत्रिक घोटाळा वाटला होता का, आणि वाटला असेल तर ते विमान कशामुळे उडवले, तर हा प्रश्न जनतेच्या मनात बसलेला होता. परंतु विमान अतिशय क्लिअर असल्यामुळे त्याच्यानंतर तरीही उडाले ते. शेवटी विषय असा झाला की विमान जे आहे ते काही क्षणांपूर्वीच लँड होण्याच्या अगोदरच ते ढासळले. आता ढासळण्याचं कारण म्हणजे काय, तर ते जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. कारण अजितदादा जे महाराष्ट्राचा सर्वात मोठा नेता देखील आपण म्हणू शकतो तर ते होते आणि त्यामुळे त्यांच्या विमानाचा नेमकं घातपात झाला काही ॲक्सिडेंट झाला त्याच्याविषयी माहिती जाणून घेणे नक्कीच महत्त्वाचे ठरते. चला तर बघूया आपण विमानाचे DGCIचे रिपोर्ट काय आलेत, कशामुळे आलेत आणि कशा पद्धतीने हा अपघात झालेला आहे त्याचे काही महत्त्वाचे मुद्दे. तर विमान अपघाताची 10 कारणे आपण बघूया. या 10 कारणांमुळे अपघात झाला का ते जनतेच्या लक्षात येऊ शकते, कारण की सर्वात पहिलं कारण म्हणजे मित्रांनो आहे मानवी चूक, ह्युमन इरर म्हणू शकतो आपण. विमान अपघातामध्ये हे सर्वात मोठं कारण असतं. जवळपास 50% विमान अपघातामध्ये वैमानिक म्हणजे पायलटच्या चुकीचा निर्णय किंवा थकवा किंवा प्रतीक्षेला कमतरता यामुळे अपघात जो आहे तो होऊ शकतो. किंवा याचं दुसरं कारण देखील असू शकतं तांत्रिक बिघाड, कारण की काही तांत्रिक फेलियर गोष्टी होऊ शकतात आणि म्हणजेच काय, तर विमानाचे इंजिनमध्ये काही घोटाळा किंवा विमानाच्या इंधनमध्ये काही कमतरता असेल किंवा खाली हायड्रॉलिकचं जे आपण याच्याविषयी अगोदर बघितलं तर त्या हायड्रॉलिकमुळे देखील विमान पडू शकते.
तर त्याच्या संदर्भात आपण माहिती बघूया. कारण की हवामान तर सर्वात आज ठीक होतं सर्व बारामतीमध्ये. खराब हवामान असेल तर मग मात्र व्हिजिबिलिटी कमी आल्यामुळे म्हणजे पुढे कमी दिसल्यामुळे देखील हा अपघात होऊ शकतो. परंतु तसं काही नव्हतं. विजाही नव्हता, पाऊस नव्हता, धुके नव्हते, तरी देखील हा अपघात झालेला आहे. तर त्याच्याविषयी किंवा अचानक येणारं वादळ यामुळे विमानाचं नियंत्रण सुटू शकतं, परंतु तसं काही झालेलं नाही. त्यामुळे हे देखील एक कारण बाजूलाच राहते. एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणजे ATCची काही चूक होती का? किंवा खाली विमान उतरायच्या वेळेस काही निर्देश देण्याचं चुकलं का? तर हा देखील जनतेच्या मनात प्रश्न होता. परंतु तसंही काही झालेलं नाही. कारण की एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून सर्व गोष्टी क्लिअर होत्या. त्यांनी शेवटी एक रिपोर्ट दिलेली आहे, ती आपण व्हिडिओच्या शेवटी बघूया. त्या रिपोर्टमध्ये खरी चूक काय आहे ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे. तर अजून एक भरपूर लोकांच्या मनात प्रश्न होता, एखाद्या पक्षाने समोर काचेवर धडक दिली का? कारण की भरपूर वेळेस पक्षी समोर येत असतात विमानाच्या जवळ, खाली शिकवतो जमिनीच्या जवळ आल्याच्या नंतर, आणि त्या पक्ष्यांच्या धडकीमध्ये देखील काही गोष्टी होऊ शकतात. तसं काही झालं का? तरी बघा तसं देखील झालेलं नाही. किंवा इंधनाची कमतरता तर काही झाली का? किंवा गळतीमुळे किंवा इंधनाच्या चुकीच्या नियोजनामुळे हवेतच इंधन संपल्यास विमान कोसळू शकतं. हा देखील एक महत्त्वाचं कारण ठरत आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता धावपट्टीवरील त्रुटी म्हणजे काय? तर लँडिंगच्या वेळी धावपट्टी जर खराब असेल तरी देखील हा अपघात होऊ शकतो, आणि त्यामुळे या इतर गोष्टी देखील होऊ शकतात. तर ते सत्य नेमकं काय हा प्रश्न पडलेला होता सर्वांना. आपण इतर माहिती बघूयाच पुढे. तर या सर्व गोष्टी अपघाताची कारणं असू शकतात, परंतु यामध्ये महत्त्वाचं कारण म्हणजे तांत्रिक बिघाडामुळे हे विमान पडलेलं आहे असं दिसून येत आहे. कारण की हायड्रोलिक जे असतील विमानाचे, तर ते लँड व्हायच्या वेळेस त्यांनी काम केलेलं नाही, आणि या कारणास्तव विमानाचा बॅलन्स बिघडला आणि हा अपघात झालेला आहे. आता हा घातपात किंवा काय विषय आहे का? तर हे बघा, DGCA त्याविषयी चौकशी करत आहेत. सर्व एजन्सीज त्याच्या मागे लागलेल्या आहेत, आणि त्यामुळे सर्व गोष्टी ज्या त्या लवकरच क्लिअर होणार आहेत. आपले येणारे व्हिडिओ तर खरं कारण नेमकं आत्ताच काही क्षणांपूर्वी समोर आलेलं आहे. आता एक खरं कारण म्हणजे काय? तर हे बघा, घातपात झाला असेल तर त्याच्याविषयी लवकरच खुलासा देखील होऊ शकतो. कारण की अतिशय दिलदार नेतृत्व मानाचे होते नेते, आणि त्यांनी भरपूर गोष्टी बारामतीसाठी केलेल्या आहेतही, त्यामध्ये काही वाद नाही. परंतु हा अपघात झाला कशामुळे आणि त्याचं कारण नेमकं काय? तर ते विमानाचा ब्लॅक बॉक्सचा शोध घेतल्याच्यानंतर ते कारण आपल्याला माहिती होऊ शकतं. कारण की जर विमान पडल्याच्यानंतर सर्व त्यातील डाटा म्हणजे शेवटच्या क्षणाचे 5 मिनटं असतील, 10 मिनटं असतील, त्याच्याविषयीची सर्व माहिती विमानाच्या ब्लॅक बॉक्समध्ये येऊन मिळणार आहे. कारण की शेवटी विमानाचा ब्लॅक बॉक्स अतिशय महत्त्वाचा ठरत असतो. कारण की त्यामध्ये सर्व डिटेल आपल्याला भेटू शकतात, आणि त्या डिटेल आता काही क्षणांपूर्वीच तुम्हाला सर्व माहिती होतील. कारण की तो ब्लॅक बॉक्स भेटला की लगेच त्याच्याविषयी संपूर्ण माहिती सर्व जे असतील मीडिया चॅनल सर्वांना ते दिले जाते, आणि त्या माहितीच्या आधारावर पुढील शोध जो आहे तो घेतला जातो. नेमकं प्रॉब्लेम होता कुठे, आणि त्याच्यानंतर इतरही गोष्टी अजून होणार आहेत. जसे की विमान कुठून उडाले होते, त्या जागेवरचे CCTV फुटेज असतील, किंवा विमान लँड होण्याच्या वेळेस आसपासतील गावामध्ये किंवा कुठे सिटीच्या ठिकाणी जर कुठे CCTV असेल किंवा कोणी व्हिडिओ काढत असेल, तर नेमकं विमान कशामुळे पडलेलं आहे त्याचा व्हिडिओ देखील लवकरच जाहीर होणार आहेत. आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर माहिती होईल सर्वांना ती कशा पद्धतीने झाली, किंवा पैशामुळेही काही गोष्टी झाल्या का, किंवा कशामुळं काही झालं काय नेमकं, तर त्याच्याविषयीचा खुलासे जे आहे ते लवकरच होणार आहेत. आणि त्याच्याविषयी आपण संपूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या येणाऱ्या पुढील वेळामध्ये आपण ते देणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर आपल्या प्रथमच आलेला असाल किंवा नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि आपण भेटूया परत पुन्हा तशा एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.